नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जे विराजाराम. आजचा जो आपला पेपर आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जो सामान्य अध्ययन जो पेपर आहे ज्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र, हा जो पेपर आहे तर या पेपरचा नेमका सिलेबस काय आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर तो म्हणजे या सिलेबसमध्ये असणारा सिलेबस आहे. तर त्या सिलेबसमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत किंवा त्याचं नेमकं याच्यामध्ये काय ॲडिशनल आहे तर ते आपण पाहूया. याच्यामध्ये हा जो पेपर आहे भारतीय वारसा, संस्कृती, जगाचा इतिहास, जगाचा भूगोल, समाज आणि महाराष्ट्रातील निगडीत मुद्द्याशी काही प्रमाणामध्ये भर आहे. ज्याला आपण आर्ट अँड कल्चर हा जो भाग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यामध्ये एक भाग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी म्हणून आपल्याला जो MPSCनं नवीन सिलेबस जो बदलला आहे तर त्यासाठीचे गुण किती आहेत तर ते 250 गुणाचा पेपर असेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर ह्या परीक्षेचा कालावधी किती तासाचा आहे तर तो 3 तासाचा आहे. प्रश्नपत्रिकेचं माध्यम काय आहे तर प्रश्नपत्रिकेचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही उत्तरासाठी म्हणून जी भाषा सिलेक्ट करताय, एक तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता किंवा इंग्रजी सिलेक्ट करू शकता. पण इथे एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर तुम्ही पुन्हा परीक्षा मात्र इंग्रजीमध्ये देऊ शकत नाही किंवा इंग्रजी सिलेक्ट केलं तर ऐनवेळी पुन्हा मराठीमध्ये देऊ शकत नाही. हे एक मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आपण पाहतोय तर त्याच्यामध्ये यामध्ये ज्यावेळेस आपण ह्या प्रश्नपत्रिकेबद्दल ज्यावेळेस माहिती पाहतोय त्यावेळेस ह्या भारतीय संस्कृती जी आहे तर ह्याच्यामध्ये या सिलेबसमधला जो पहिला टॉपिक आहे इंडियन कल्चर विल कवर दिस सायलेंट आस्पेक्ट ऑफ द आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम ॲन्सेंट टू मॉडर्न टाइम्स. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली जी कलेची रूपं आहेत ज्यामध्ये आपण पाहतो की जसं की साहित्य असेल, हे स्थापत्य कला असेल, यांच्या पैलूंचा समावेश केला जाईल अशा अर्थाची भूमिका घेतली गेली. एक लक्षात ठेवा की हा जे टायटल ज्यावेळेस आपण पाहिलं तर ह्या टायटलवरून काय ध्वनित होतं तर एक आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, हा भाग आपल्याला इथं पाहायचा आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये जो एक भाग येतो तो म्हणजे जगाचा इतिहास, दुसरा आहे जगाचा भूगोल आणि तिसरं आहे समाज. याच्याबद्दलची चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर तो म्हणजे महाराष्ट्रातील निगडीत मुद्द्यांवर भर दिला जाईल अशा पद्धतीची एक चर्चा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर जसं की आपण कला आणि संस्कृती याच्या संदर्भाबद्दलची चर्चा करतोय त्यावेळेस आपल्याला एक 6 मुद्द्यांमध्येही पाहायचं आहे. त्याच्यामधला जो पहिला भाग आहे तो म्हणजे कोणता आहे, ही स्थापत्य कला आहे. दुसरं कोणतं आहे ते म्हणजे हे मूर्तिकला आहे. तिसरं आहे ते म्हणजे हे चित्रकला. त्याच्यानंतरचं आहे संगीत. त्याच्यानंतरचं हे जर आपण पाहिलं तर विशेषतः हे शास्त्रीय नृत्य आणि त्याच्यानंतरचं आहे साहित्य. ह्या कला आणि संस्कृतीच्या संदर्भाबद्दलचे हे 6 मुद्द्यांमध्ये आपल्याला चर्चा करायची. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला भाग होता तर तो म्हणजे स्थापत्यकला. आता स्थापत्यकलेमध्ये आपल्याला पुन्हा 3 भाग पडतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. जसं आपण हा उल्लेख केला, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता ज्यावेळेस तुम्ही प्राचीनच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहताय त्यावेळेस तुम्हाला पुन्हा काय पाहायचं आहे, हडप्पा काळातली वास्तुकला नेमकी कशा पद्धतीची आहे, तिथले महास्नानगृह असेल किंवा त्यांची शहराची रचना असेल, त्याला असणारी तटबंदी असेल तर ती कशा पद्धतीची आहे, किंवा स्तूप आहे तर हे स्तूप कशासाठी होतं आहे किंवा कशा पद्धतीने त्याचे आर्किटेक्चर होतं, किंवा त्याच्यानंतरचं आहे चैत्य, विहार, गुहा, वास्तुकला आणि त्याचबरोबर आहे मंदिराचं जे आर्किटेक्चर आहे तर ते आपण या प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दलची माहिती पाहणार आहोत. तसंच तुम्ही मध्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः सल्तनत काळामधली जी स्थापत्यकला आहे किंवा मुघल काळामधली जी स्थापत्यकला आहे या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या मध्यकालीन भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दलची करूया. किंवा आधुनिक भारतासंदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचे हे 2 फॉर्म आहे. एक आहे इंडो गॉथिक शैली आणि दुसरं आहे नव रोमन शैली, याबद्दलची माहिती पाहते. दुसरा जो भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेता येतो तो म्हणजे आहे ही मूर्तिकला. या मूर्तिकलेसंदर्भाबद्दलची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस पुन्हा त्याच्यामध्ये किती भाग आहेत तर एक आहे सिंधू काळातील मूर्तिकला, दुसरी आहे गांधार काळातील मूर्तिकला, तिसरी आहे मथुरा मूर्तिकला, त्याच्यानंतर अमरावती मूर्तिकला आणि सारनाथची मूर्तिकला. जसं की या
गांधार मूर्तिकला असेल किंवा सिंधू काळामधल्या मूर्तिकला असतील, तर त्याच्यातून ह्या सगळ्या बाबतीतून आर्ट अँड कल्चरमधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचं नेमकं भावजीवन कशा पद्धतीचं होतं किंवा त्यांनी जे काही हे मूर्तिकला केलेली आहे तर त्या मूर्त्या नेमक्या कशा होत्या, त्याच्यावरून त्या लोकांची स्थिती आपल्याला जाणता येते किंवा ते कशा पद्धतीचे राहत होते हे देखील आपल्याला त्याच्यामधून जाणता येतं. त्याच्यानंतरचं आहे चित्रकला. ह्या चित्रकलेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर विशेषतः प्रागैतिहासिक चित्रकला, प्रागैतिहासिक चित्रकलेमधला सगळ्यात जुना जो आपल्याला उल्लेख येतो तो म्हणजे कोणता येतो, तो म्हणजे मध्य प्रदेशांमध्ये असणारी भीमबेटका. या भीमबेटकांमध्ये जे चित्र त्यांनी गेलेली आहे, जसं की चित्र तेवढे चांगले आहेत का, किंवा मानवाचं चित्र जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा एक व्यक्ती यामध्ये दिसतो, म्हणजे अशा पद्धतीचा तो माणूस आहे, परंतु त्याच्या हातामध्ये एखादं शस्त्र दिलंय आणि त्याला टोक लावलंय किंवा असं तो भाला पकडतोय इथून अशा पद्धतीचा. मग हे ज्यावेळेस आहे तर तो शिकार करतोय अशा पद्धतीचा आहे, किंवा तो शिकार करत असताना प्राण्याच्या पाठीमागं धावत असतानाचा, किंवा त्याचे जे वेगवेगळे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या गुहेमध्ये राहतोय आणि गुहेमध्ये राहत असताना त्याच्या मनामधले जे भाव आहेत तर ते भाव त्यांनी दगड जो अणकुचीदार दगड आहे त्या अणकुचीदार दगडाने ते कोरलेले आहे आणि त्याच्या मनातले भाव त्यांनी त्याच्यामध्ये कोरले, म्हणून त्याच्यातून आपल्याला त्या काळातलं नेमकं जीवन कशा पद्धतीचं आहे. मग ते चित्रकला जी आहे तर ती चित्रकला त्यांनी कशामध्ये त्या दगडावर त्या ह्याच्यावर ते कोरली गेलेली आहे, हे एक आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे हडप्पा काळातील चित्रकला. त्याच्यानंतर आहे लघुचित्रकला. ह्या लघुचित्रकलामध्ये मग पुन्हा सल्तनत काळातील लघुचित्रकला आणि मोगल काळातील लघुचित्रकला असं आपल्याला सांगता येईल. परंतु दुसरं प्राचीन काळामध्ये जी भिंती चित्रकला आहे, या भिंती चित्रकलेमध्ये जसं की अजिंठ्याची चित्रकला असेल किंवा बाग चित्रकला असेल, बादामीची चित्रकला असेल किंवा सित्तनवासल चित्रकला असेल, तर या चित्रकलेच्या माध्यमातून किंवा क्षेत्रीय चित्रकलामध्ये जर आपण तुम्ही पाहिलं तर विशेषतः मध्य भारत आणि राजस्थानी चित्रकला जी आहे त्याच्यामध्ये पुन्हा आणखी पहाडी चित्रकला असे वेगवेगळे पार्ट त्याच्यामध्ये येत आहेत. तर हे महत्त्वपूर्ण भाग तुम्हाला याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतरचा जो फॉर्म येतो तो म्हणजे आर्ट, संगीत. संगीतांमध्ये जर आपण पाहिलं तर याचा परिचय, याची उत्पत्ती आणि याचा विकास नेमका कशा झाला. आपली जे चित्रपटांमधली जरी गाणी तुम्ही पाहिली तर विशेषतः त्या गाण्यांमध्ये जे आता चित्रपटातली गाणी आहेत तर ती छोटा ख्याल आहे. जो शास्त्रीय गायन ज्यामध्ये आपण म्हणतो संगीतांमध्ये तर तो बडा ख्याल असतो. मग तशा पद्धतीचं मग हिंदुस्थानी संगीत शैली का नेमकी कशी आहे, कर्नाटक संगीत शैली नेमकी कशी आहे, किंवा हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत शैली याचं तुलनात्मक अध्ययन हे कशा पद्धतीचं आहे यामध्ये आपण ह्या संगीताच्या भागांमध्ये आपण पाहतोय. त्याच्यानंतरचं आहे शास्त्रीय नृत्य. नृत्यांमध्ये पुन्हा 8 भाग आहेत. एक आहे भरतनाट्यम आर्ट फॉर्म कसा आहे, त्याचबरोबर कुचिपुडी, कथकली, मोहिनी अट्टम, त्याच्यानंतर आहे ओडिसी, मणिपुरी, कथ्थक आणि सत्रिया. हे शास्त्रीय नृत्य जे आहेत तर त्या नृत्यासंदर्भाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतरचं आहे साहित्य. ह्या GS पेपर 1मध्ये ज्या साहित्य संदर्भाबद्दलची आपण चर्चा करतोय त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वैदिक साहित्य. वैदिक साहित्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल किंवा त्याचे उपवेद असतील किंवा त्याच काळामधले जे उपनिषद आहेत, जी 108 उपनिषद आहेत तर त्याच्या संदर्भाबद्दलची माहिती आपण म्हणजे वैदिक साहित्य नेमकं कोणतं आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगते. दुसरं आहे ते म्हणजे संस्कृत साहित्य. वैदिक काळामध्ये असो किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये विकसित झालेलं जे संस्कृत साहित्य आहे तर ते नेमकं काय आहे. त्याच्यानंतर जैन आणि बौद्ध धर्माच्या विशेषतः इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये पाली आणि प्राकृत भाषेमधलं जे साहित्य आहे ते. त्याच्यानंतर संगम साहित्य. आणि ह्या संगम साहित्यांबरोबरच तिथं जी संगम संमेलनं झाली त्याच्यातून जे उदयाला आलेली काही साहित्य असतील किंवा त्याच्यामध्ये जे एक चर्चा त्याच्यातून एक इतिहास जाणता येतो. दुसरं आहे फारसी साहित्य. मग ते दिल्ली सल्तनतच्या काळात असो किंवा नंतरच्या मोगल कालखंडामधले असो तर त्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर जी एक क्षेत्रीय साहित्य निर्माण झालं तर त्याबद्दलचं. आणि त्याच्यानंतरचं आहे विदेशी वृत्तांत. ह्या विदेशी वृत्तांतांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर विशेषतः प्राचीन काळामध्ये जसं की चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः
मेगॅस्थनीज हा भारतामध्ये आलेला होता आणि तो राजदूत म्हणून ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये राहतोय, त्याच्या राजदरबारामध्ये राहतोय, त्यावेळेस त्यांनी त्याला त्याच्या भागांमध्ये जो राहतोय तशा पद्धतीचं मग तो तपासणी करतोय. मग त्याने जे लिहिलंय, त्यांनी जे व्यक्त केलंय तर ते बरोबर आहे का किंवा तपासलंय का, किंवा मेगॅस्थनीचा जो इंडिका आहे तर हा मूळ इंडिका हा वास्तवात जर बघितलं तर तो मूळ नाही. म्हणजे त्यानं जे काही लिहिलं त्या काळामधल्या समकालीन लेखकांनी त्या पुस्तकातला जो आधार आहे म्हणजे रेफरन्स आहे तर ते घेतले, ते वाक्य आपण एकत्रित केले आणि त्याचा तो इंडिका तयार केला. म्हणजे अर्थातच मेगॅस्थनीनं लिहिलेला जो इंडिका आहे तर तो इंडिका हा आपल्याला मूळ स्वरूपांमध्ये मिळालेला नाही, हे एक आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येईल की या आर्ट अँड कल्चरच्या संदर्भाबद्दलचं जे आपल्याला माहिती पाहिजे, जसं की फाईन आर्टमध्ये हे 2 पुस्तकं आहेत 11वी आणि 12वीचे, ज्यामध्ये ॲन इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट 1 आणि त्याचबरोबर हा दुसरा पार्ट 2 आहे. तर मला वाटतं की हे 2 पुस्तकं, या 2 पुस्तकांमध्ये तुम्हाला कला आणि संस्कृती याच्या संदर्भाबद्दलची चांगली माहिती ही या 2 पुस्तकांमध्ये आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते इंडियन आर्ट अँड कल्चर, जे सिव्हिल सेवेची मुलं जे तयारी करतात तर त्यासाठीचं म्हणून आता नवीन जे बाजारामध्ये उपलब्ध आहे ते म्हणजे 4th एडिशनचं नितीन सिंघानिया यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता, की ज्याच्यामध्ये सगळ्यात अधिक चांगलं जे डीपली माहिती आहे तर ते आर्ट अँड कल्चरची बद्दलची असेल किंवा साहित्याबद्दलची असेल किंवा नृत्याबद्दलची असेल तर ही चांगली डिटेल्स माहिती तर ही नितीन सिंघानिया यांच्या पुस्तकांमध्ये आहे. त्याचं हिंदीमध्ये देखील एडिशन हे न्यू मॅग्रा-हिलनी प्रकाशित केलेलं आहे. भारतीय कला एवं संस्कृती हे नितीन सिंघानिया यांचं पुस्तक आहे, हे देखील तुम्ही पाहू शकता. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भक्ती चळवळ आणि त्यांचं तत्त्वज्ञान. आणि त्याच्या खाली ते एक त्यांनी ओळ टाकली विशेषतः आयोगाने, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भाबद्दलचं. याचा अर्थ एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण ही भक्ती चळवळ आणि त्यांचं तत्त्वज्ञान आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस फक्त ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर तुम्हाला भारताभरातलं म्हणजे विशेषतः त्या काळातलं जे इतर जे भक्ती चळवळीतलं साहित्य आहे तर ते देखील साहित्य तुम्हाला अभ्यासायचे. आपण त्या पद्धतीनं अभ्यास करूया. त्यानंतरचा पुढचा भाग यासाठी म्हणून जे संत चळवळ भक्ती चळवळीबद्दल जर आपण पुस्तक चांगलं जर पाहायचं असेल तर ते आहे प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, ल रा नसिराबादकर यांच्या पुस्तकांमध्ये अधिक चांगली माहिती आपल्याला पाहता येते. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आधुनिक भारताच्या संदर्भाबद्दलचा, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना आणि दुसरा आहे की महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि त्याच्या समस्या. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण 18व्या शतकाच्या मध्यापासून असा ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे अर्थातच कधी तर ते 1750 पासून, मग 1750 पासूनचा जर उल्लेख करतो त्यावेळेस मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे 23 जून 1757च्या काळामध्ये काय झालं होतं तर प्लासीचं युद्ध झालं होतं. ही महत्त्वपूर्ण घटना आहे. दुसरं की मग 22 ऑक्टोबर 1764च्या काळामध्ये जे बक्सारचं युद्ध असेल. म्हणजे लक्षात घ्यावा की हे जे महत्त्वपूर्ण घटना आहेत म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यापासून, मग ह्या महत्त्वपूर्ण घटना कोणकोणत्या आहेत जसं आता उल्लेख केला, प्लासीचं युद्ध असेल, बक्सारचं युद्ध असेल, मराठ्यांबरोबर झालेली युद्ध असतील, इंग्रज आणि म्हैसूर युद्ध असतील, इंग्रज आणि शीख युद्ध असतील, ह्या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख आपल्याला ह्या आधुनिक भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दलची चर्चा करायची. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे महत्त्वपूर्ण व्यक्ती. महत्त्वपूर्ण व्यक्तीमध्ये मग तुम्हाला पाहता येईल राजाराम मोहन राय असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील किंवा त्या काळामध्ये झालेले जे गव्हर्नर जनरल्स असतील, विशेषतः बेंटिंग असेल, लॉर्ड डलहौसी असेल, कॉर्नवॉलिस असेल, हेस्टिंग्ज असेल किंवा इतर जे सगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशली माहिती. आणि या संदर्भाबद्दलचं महत्त्वपूर्ण व्यक्तीबद्दल ज्यावेळेस तुम्ही माहिती पाहताय त्यावेळेस तुम्हाला एक भाग लक्षात ठेवायला की जे बेल्लेकर ग्रोवरांचं पुस्तक आहे तर ते चॅप्टर वाईज त्यांनी विशेषतः गव्हर्नर जनरल्स घेतलेले आहे. मग ते घेणं म्हणजे व्यक्तिविशेषावर भर देणं हा भाग आपल्याला या सिलेबसमधून दिसतोय. आणि त्या पद्धतीचं महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या याच्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात विविध टप्प्यांसंदर्भाबद्दलची चर्चा करत असताना जसं आपण पाहतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे,
त्याच्यानंतर जहाला आणि मवाळांचा कालखंड आहे. त्याच्यानंतरचं तुम्ही त्याच्या अगोदरची एक पार्श्वभूमी जर बघितलं तर विशेषतः बंगालची फाळणी असेल किंवा जे पुढं नंतरच्या काळामध्ये जे खिलाफत आंदोलन असेल किंवा असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन असेल, हे जे वेगवेगळे टप्पे आहेत तर ते स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, त्या टप्प्यांमध्येच तुम्हाला पुन्हा लक्षात काय ठेवायचं की जसं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेली आंदोलनं ज्या पद्धतीची आहेत तशाच पद्धतीची क्रांतिकारी चळवळीचे देखील वेगवेगळे टप्पे आहेत. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही 1920च्या अगोदरची क्रांतिकारी चळवळीची पहिली फेरी आणि 1920च्या नंतरची क्रांतिकारी चळवळीची दुसरी फेरी, या 2 फेऱ्यांमध्ये पहिल्या फेरीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर खून करणं, हत्या करणं, दरोडे टाकणं अशा पुरती मर्यादित असणारी त्याला एक वैचारिक पार्श्वभूमी 1920च्या नंतरच्या काळामध्ये येते. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे खून करणं, हत्या करणं, दरोडे टाकणं आणि अशा पद्धतीची किंवा सरकारच्या मनामध्ये एक दहशत निर्माण करणं अशी जी एक भूमिका आहे तर ती नंतरच्या टप्प्यामध्ये तेवढी दिसत नाही. तुम्हाला एक समाजवादी समाजरचना अशा पद्धतीचा एक अजेंडा त्यांनी पुढे आणलेला होता. मग हे बदल, ही महत्त्वपूर्ण घटना, हे टप्पे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि मग देशाच्या निरनिराळ्या भागामधील स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे मग कोण आहेत, ते महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आहे. म्हणजे फक्त केवळ भारतभरामधले जे जसं की गांधी असतील, नेहरू असतील, पटेल असतील किंवा इतर जे नेते असतील, जे विशेषतः आपल्याला ज्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यातल्या टप्प्यांमध्ये ज्यावेळेस काँग्रेसचा विचार करतोय त्याच वेळेस मग वेगवेगळ्या संघटना जसं की मुस्लिम लीग असेल, त्याची नेमकी भूमिका कशी राहिली हा देखील टप्पा आपल्याला पाहावा लागेल. मग याच्यामध्ये ह्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रांतीय पातळीवर कोणकोणते नेते होते त्यांच्याबद्दलची ही माहिती आपल्याला पाहावी लागेल. त्याच्यानंतरचं जे पुस्तकं आपल्याला पाहिजे तर मला वाटतं की आधुनिक भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दलचं इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जे बिपिन चंद्रांचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्ही वापरायला हरकत नाही. म्हणजे या पुस्तकाचे मला वाटतं की पुढं 2 खंड आहे, स्वातंत्र्यानंतरचं एक आणि स्वातंत्र्याच्या अगोदरचं एक. तर हे 2 पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला आता जे रायटिंगमध्ये लिहायचं आहे तर ते लिहित असताना जसं की बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे जे पहिलं चॅप्टर तुम्ही जर पाहिलं तर 1857चं बंड आहे. याच्यामध्ये ते पहिलं चॅप्टर हे खरं तर के.एन. पन्नीकरांनी लिहिलं आहे आणि के.एन. पन्नीकरांनी लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं जे वैशिष्ट्यपूर्ण जर बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये ते काय करतायत, त्यांनी एक माहिती दिली की 1857च्या उठावाची कोणकोणती कारणं आहेत. मग राजकीय कारणं कोणती, सामाजिक कारणं, आर्थिक कारणं, धार्मिक कारणं, लष्करी कारणं आणि तात्कालिक कारण. अशा टप्प्यांमध्ये ज्यावेळेस ते माहिती सांगतायत त्यावेळेस तुम्हाला एक भाग लक्षात ठेवावा लागेल. ही सगळी कारण परंपरा देत असताना पुन्हा त्यांनी एक शेवटचं जे कन्क्लुजन मांडलं ते कन्क्लुजन कोणतं होतं तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जर हिंदीमध्ये तुम्ही वर याचा आहे किंवा इंग्रजीमध्ये आहे किंवा तुम्ही मराठीमध्ये देखील काळे यांनी विशेषतः ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, 1857च्या बंडांमधून भारतीय लोकांनी एक सबक घेतली. ती सबक काय घेतली तर ती सबक घेतली की बाबा रे, आपण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा करू शकत नाही, तर आपण सनदशीर मार्गाचा उदय झाला. म्हणजे 1857चं बंड हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयासाठीचं पोषक आहे हा सांगण्याचा उद्देश आहे. तुम्ही बिपिन चंद्राचं जर पुस्तक पहिलं जे स्वातंत्र्याच्या अगोदरचं जर पहिलं हे जे पुस्तक जर पाहिलं, तुम्हाला एक गोष्ट या बिपिन चंद्राच्या त्या प्रस्तावना जर पुस्तकाची वाचली तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला लक्षात येतं. काय लक्षात येतं की बिपिन चंद्राचे जे चॅप्टर जे आहे 40 चॅप्टर जे आहे तर त्याच्यामध्ये एक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे आंदोलन आहे. म्हणजे तुम्ही साधी आदिवासी बंड घेतली, 1857चं बंड घेतलं किंवा एक तर ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयासाठी पोषक आहेत असा एक लिखाणाचा अजेंडा आहे किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्यातून ती उदयाला आली असा एक सांगण्याचा उद्देश आहे. जसं मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जास्त वेळ न घेता फक्त 2 मिनिटाचा आहे साधारणतः एक उल्लेख म्हणून मी करतो. जसं तुम्ही पाहतायत की 5 फेब्रुवारी 1922च्या काळामध्ये चौराचौरी हत्याकांड असहकार चळवळीच्या काळामध्ये झालं. त्यावेळी बिपिन चंद्र हे आंदोलन मागं घेतल्यानंतर ते काय म्हणतात तर ते असं म्हणतायत की जे व्यक्त करत असताना ते असं म्हणतायत की गांधी ये जान लेते थे, ये भाप लेते थे की आंदोलन कब खत्म करना है. म्हणजे काय झालं होतं की गांधींनी घोषणा करत असताना 1 वर्षाच्या आत मी स्वराज्य मिळवून देतोय अशी घोषणा केली होती आणि आता त्याला 1.5 वर्ष झाले होते. मग हे 1.5 वर्ष झाल्यानंतर कुठे ना कुठे हे आंदोलन थांबवलं पाहिजे होतं
अशी एक भूमिका त्याच्यामध्ये सांगतात. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस ते हिंसात्मक घटना घडली गेली चौराचौरी या ठिकाणी 21 पोलिसांनी एक सब इन्स्पेक्टर मारला गेला आणि म्हणून गांधींनी आंदोलन मागं घेतलं, म्हणजे हिंसात्मक वळण त्याला लागायला लागलं होतं. अशी भूमिका ही बिपिनचंद्रांची आहे. आणि दुसरं, गांधींना न्याय देण्यासाठी म्हणून बिपिनचंद्रांचं जे म्हणणं त्याच्यामध्ये आहे, तो जो उल्लेख ते करतायत, तर ते असं म्हणतायत की गांधी एक चतुर राजनीतिक नेता थे, ये जान लेते थे, भाप लेते थे की कब आंदोलन खत्म करना है, अशी एक भूमिका आहे. आणि त्याच्याबरोबरच ते असं म्हणतात की गांधी के पास एक रणनीति थी. रणनीति क्या थी? संघर्ष करना, तह करना और फिर संघर्ष करना. दुसरं एक जो पुस्तक तुम्हाला अभ्यासाचं आहे तर ते म्हणजे NCERT. NCERTचा जो हा नवीन सिलेबस आहे ते पुस्तक नाही. पूर्वीचे जे जुन्या सिलेबसचे आहेत, मला वाटतं की हे जे के सागर आहे तर त्यांनी ते प्रकाशित केलेले आहेत मराठीमध्ये देखील, जे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, हे देखील तुमच्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून हे 3 पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर तो म्हणजे बिपिनचंद्राचं पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ द मॉडर्न इंडिया. हे देखील तुम्ही पुस्तक पाहू शकताय, किंवा मॉडर्न इंडिया हे देखील पुस्तक, हेही पुस्तक तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरचं जे महत्त्वपूर्ण व्यक्ती जसं की गव्हर्नर जनरल्स वगैरे जे आहेत, तर ते पुस्तक जर पाहिलं तर विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास हे जे बेल्लेकर गुरवारांचं जे पुस्तक आहे तर ते तुम्ही वाचायला हरकत नाही. त्याचं इंग्रजीमध्ये पण आहे आणि त्याचं मराठीमध्ये पण आहे. तर या पुस्तकांमधून बऱ्यापैकी तुम्हाला अभ्यास हा कव्हर होतोय. त्याच्यानंतरचं हे मॉडर्न इंडियाचं देखील बिपिनचंद्राचं जे पुस्तक आहे तर ते देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना तुम्हाला स्वातंत्र्याच्या नंतर जे संस्थानिकांचं जे विलिनीकरण करायचं होतं तर त्या विलिनीकरणानंतर काय अडचणी आल्या, किंवा त्याच्यानंतर देशांतर्गत जी पुनर्रचना केली गेली तर ती कशा पद्धतीची केली, तर त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. याच्या संदर्भाबद्दलचं मी आता जसा उल्लेख केला की स्वातंत्र्याच्या नंतरची झालेली जी पुनर्रचना आहे त्या संदर्भाबद्दलचं NCERTचं जे पुस्तक आहे तर त्या NCERTमध्ये पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे NCERTचं बुक तुम्ही पाहू शकताय, किंवा बिपिनचंद्राचं जे पुस्तक आहे स्वातंत्र्याच्या नंतरचा जो भारत आहे तर ते देखील पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे जे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक आहे औद्योगिक क्रांती, एक जागतिक युद्ध. जागतिक युद्धामध्ये मग पुन्हा 2 युद्ध आहेत. ते कोणकोणते? पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. जसं की पहिलं महायुद्धाला जी सुरुवात झालेली होती ती म्हणजे आर्च ड्यूक फर्डिनांड याचा खून हा सर्बियाच्या क्रांतिकारिकांनी केला आणि या युद्धाला सुरुवात झाली. त्याचबरोबर दुसरं महायुद्ध जे आहे ते हिटलरनी पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. तर मग या जागतिक युद्धाच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहायची. पुन्हा त्याच्यानंतर युद्ध झाल्यानंतर जे सीमांची पुनर्रचना झाली तर त्या पुनर्रचनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा काय की वसाहतवाद असेल, निर्वसाहतवाद असेल, आणि त्याचबरोबर जे राजकीय तत्वज्ञान उदयाला आलं ज्यामध्ये मग आपण पाहतो की मार्क्सनी मांडलेला जो साम्यवाद नेमका काय आहे, त्याच्यानंतरची जी भांडवलशाही आहे तर ती भांडवलशाही, आणि त्याच्यानंतर समाजवाद. हे यासाठी पाहायचं आहे की जसं की साम्यवाद आहे, साम्यवादाच्या संदर्भाबद्दलचा एखादा विचार मांडल्यानंतर जग किती प्रभावित झालं. तर असं म्हटलं जातं की साम्यवादी विचारसरणीनं अर्ध जग हे प्रभावित झालेलं होतं. म्हणजे जसं स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये 2 गट उदयाला आली होती. एक म्हणजे लोकशाही प्रणित अमेरिका गट आणि साम्यवादी प्रणित विशेषतः रशिया गट, अशा 2 गट ही उदयाला आली होती. म्हणून ती ही राजकीय तत्वज्ञान नेमकं काय आणि त्याचा खऱ्या अर्थानं जर बनलं तर हा परिणाम काय झाला, म्हणजे त्याची रूपं काय होती आणि समाजावरील त्याचा प्रभाव काय राहिला, याचा समावेश, याचा अभ्यास आपल्याला या GSच्या पेपरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर याच्या संदर्भाबद्दलचं जे एक पुस्तक विशेषतः NCERTचंच आहे, द थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री, हे NCERTचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतरचं आहे भारतीय समाज, आणि या भारतीय समाजाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ज्या, आणि त्याच्यानंतरची भारतामधली विविधता. मग त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहत असताना आपल्याला काय पाहायचं आहे, एक आहे महिला आणि महिला संघटनांची नेमकी भूमिका काय राहिली, त्याच्याबरोबरच लोकसंख्या आणि त्यासंबंधीचे मुद्दे, दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न, नागरिकीकरणाशी निगडीत समस्या आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या उपाययोजना, या संदर्भाबद्दलचं जे पुस्तक आपल्याला पाहायचं आहे
तर ते पुस्तक मला वाटतं की जगाच्या इतिहासासंदर्भाबद्दलचं तर ते जैन अँड माथुरचं आहे. आणि दुसरं के सागरनं देखील प्रकाशित केलं ते म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास आणि स्त्रिया जे समाजवादाच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः जागतिकीकरण, भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्ष जे समाज याच्या जो दुसरा जो भाग होता त्याच्याबद्दलचं आपल्याला सांगता येईल. याच्या संदर्भाबद्दलची जी पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं तुम्हाला NCERTचीच पुस्तकं आहेत. इंडियन सोसायटी हे देखील तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया हे देखील NCERTचं पुस्तक आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतरचं आहे जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्य. या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण कशा पद्धतीने झालं, ज्यामध्ये दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड या संदर्भाबद्दलचं किंवा जगातल्या वेगवेगळ्या भागांमधले प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे कोणकोणते घटक आहेत त्याबद्दलची चर्चा आपण करणार आहे. त्यानंतर या संदर्भाबद्दलचं जर आपण पाहिलं तर हे जे पुस्तकं आहेत तर मला वाटतं की ह्युमन जॉग्राफी हाही तुम्ही NCERTचं पुस्तक आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे इंडिया पीपल अँड इकॉनॉमी हे देखील पुस्तक तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे भूकंप, सुनामी, ज्वालामुखीच्या हालचाली, चक्रीय वादळ अशा महत्त्वाच्या पूर्ण घटनांमध्ये ज्यामध्ये प्राकृतिक घटना आहेत. त्यानंतर भौगोलिक वैशिष्ट्य, त्याचं स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्य ज्यामध्ये जलाशय आणि हिमनग तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल आणि या बदलांचा झालेला परिणाम नेमका काय आहे हे आपण या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. ह्याच्या संदर्भाबद्दलचे जे पुस्तक आहे तर ते कोणतं आहे तर ते माजिद हुसेनचं जॉग्राफी ऑफ इंडिया या नावाचं पुस्तक आहे. जसं पॉलिटीमध्ये जर आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक समजलं जातं तसं जॉग्राफीमध्ये माजिद हुसेन यांचं इंग्रजीमध्ये देखील आहे आणि दुसरं मराठीमध्ये देखील आहे हे एक आपल्याला सांगता येईल. मला वाटतं की विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण एक साधारणतः भाग पाहिला तर या भागांमध्ये जर हा सिलेबस आपण त्याच्यामध्ये पाहिला आहे आणि हा सिलेबस पाहत असताना जर आपण पाहिलं तर या सिलेबसमधलं नेमका काय आहे किंवा त्याचं नेमकं विश्लेषण काय तर त्या संदर्भाबद्दलची आपण चर्चा केली. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग या सिलेबसमध्ये साठी असणारी आवश्यक पुस्तकं कोणती आहेत हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं की आपण इथं थांबूया.